देशात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसतानाच शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे। अशातच शेतकऱ्यांनी योग्य आर्थिक नियोजन करत पेरणीसाठी घरगुती बियाणांना प्राधान्य द्यावे व सोबतच खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून शेतीची मशागत व कामे करावी, असे आवाहन चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकारी सुनीता जाधव यांनी केले आहे। मे महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आला आहे। मान्सूनला थोड्याच दिवसात सुरुवात होणार आहे। संचारबंदी लॉकडाऊन असताना सुद्धा शेतकरी भाजीपाल्याचं उत्पादन करीत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अनेक संकटांचा सामना करून बाजारामध्ये माल उपलब्ध करून देत आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या घरचे बियाणे वापरून बियाण्याची उगवण क्षमता 70% केली आहे। अशी घरगुती बियाणे वापरून पेरणी करावी। मागील वर्षी खरीप हंगामामध्ये 42,651 हेक्टर पेरणी झाली होती। यावर्षी सुद्धा सोयाबीन व कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरोनासारख्या आजारावर मात करून आपल्या शेतीची कामे सोशल डिस्टन्स ठेवून करावी। प्रशासन आपल्या सोबत राहील, तसेच शासन प्रशासन आपल्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे। बाजारामध्ये बियाणे उपलब्ध झाले आहे। आपण ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता। त्यासाठी तालुका कृषी विभागाने लिंक उपलब्ध करून दिली आहे। त्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनीता जाधव यांनी केले आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तालुका कृषी अधिकारी सुरेखा जाधव आपण सर्वांना आवाहन करते की सध्या खरीप हंगामास लवकरच सुरुवात होत आहे। त्या अनुषंगाने आपणास माहीतच आहे की आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या क्षेत्रावर होत असते। यावर्षी देखील साधारणतः 26,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होणे अपेक्षित आहे। परंतु आपणास लक्षातच असेल की गेल्या वर्षी जास्त पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे आपणास या वर्षीच्या बियाण्याकरिता सोयाबीनची कमतरता भासू शकते। त्या अनुषंगाने आपणा सगळ्यांना माझे आवाहन आहे की आपल्याकडे घरीच उपलब्ध असलेले सोयाबीनचे बियाणे वापरण्यात यावे। त्याकरिता सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासावी व 70% जास्त उगवण क्षमता असलेले सोयाबीनचे बियाणे योग्य रीतीने त्याची साठवणूक करून ते बियाणे येत्या हंगामाकरिता वापरण्यात यावे। सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी बियाणे बदल करणे अपेक्षित नाही। त्या अनुषंगाने प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीनचे बियाणे घरी असलेले शेतकरी त्याचा वापर लागवडीकरता करू शकतात। सद्यस्थितीमध्ये कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी घरीच राहून योग्य ती काळजी घ्यावी। अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। प्रशासनाला सहकार्य करावे। प्रशासन आपल्या सोबत आहे। घरीच राहूया, कोरोनाला हरवूया। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।